एकीकडे गणपत, हन्मा आणि भिकाजी धावत खूप दूर आले. सुटकेचा निश्वास टाकत एके ठिकाणी बसले. जमिनीवर आडवा होत हन्मा म्हणाला, सुटलो एकदाचे. तसा भिकाजी गंभीर झाला. तो दबक्या आवाजात म्हणाला, अजून आपली सुटका झालेली नाही. सुटका झाली असती तर ती हडळ जोरात किंचाळून म्हणाली असती, चुकलासा, अजून तिची हद्द संपलेली नाही. एवढं बोलून भिकाजी मागे फिरला आणि घाबरून म्हणाला, शिरपा कुठं राहिला र? भिकाजीच्या प्रश्नाला कोणाकडेच उत्तर नव्हतं. सर्वच घाबरले, कारण त्यांचा मित्र त्यांच्या सोबत नव्हता. त्याला शोधायला हवं. हन्मा देखील उठला, पण गणपत तसाच बसून होता. गणप्या, तू नाही येणार? हन्म्याच्या प्रश्नाला त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. ये भित्रे आली का? हीच का दोस्ती? हन्मा थोडा रागातच होता. गणपतच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला होता. काळी जोरजोरात धडधडत होतं, तर भीतीने तोंडातून शब्दच बाहेर पडेनासे झाले. अरे गणप्या, काय झालं? अरे बोल की. भिकाजी त्याला धीर देत विचारू लागला, पण त्याला काहीच बोलता येईना. आपला उजवा हात पुढे करत खुणावलं तसे भिकाजी आणि हन्मा पाहू लागले. तिथे पाहून तिघेही हतबल झाल्यासारखे मटकन खाली बसले. समोर ती झोपडी होती जिथून सुटका होण्यासाठी ते धावत होते, आणि छतावर ती म्हातारी उभी होती. पांढऱ्या केसांनी चेहरा झाकलेला, मान किंचित तिरकी करून ती त्यांना रखरखत्या नजरेने पाहत होती. चकव्यानं आपला घात केला र? एवढे शब्द भिकाजीच्या तोंडून बाहेर पडले, आणि त्याने मागे पाहिलं तर त्या चिंचोळ्या पायवाटेवर कोणीतरी उभं होतं. 8 ते 10 फूट उंच, डावा हात तुटलेला आणि रखरखती पांढरी बुबळ. पण जसं ते गुलाम होतं त्या झोपडीतल्या वृद्धेचं नव्हे, त्या चेटकिणीचं. आणि ते संमती मागत होतं झडप घालण्याची. बाजूच्या झाडावर बसलेलं घुबड खाली चाललेलं भयान नाट्य मोठ्या डोळ्यांनी पाहत होतं. भयभीत झालेल्या त्या तिघांकडे पाहत त्या चेटकिणीनं एक आर्त किंकाळीसारखं भेसूर हास्य केलं. ती आसमंतात घुमलं तसे ते घुबड आपल्या पंखाची फडफड करत झपकन पुन्हा आकाशात झेपावलं. आपला जीव वाचवण्यासाठी जो वाट दिसेल तिकडे धावत सुटला. पण मागून ऐकू येत होत्या एका पाठोपाठ एक भेसूर किंकाळ्या, आणि त्या किंकाळ्यांनी आरोळ्यांनी आसमंत हादरत राहिला. रात्र गडद आणखी गडद होत भीषण झाली. त्या रात्रीच्या गहिऱ्या अंधारात सारे वाटसरू कायमचे हरवून गेले. काही दिवस उलटले. डोंगराच्या उताराला वसलेलं एक गाव रात्रीच्या कवेत शांतपणे झोपी गेलेलं. गावच्या कच्च्या रस्त्यावरून गावठी कुत्र्यांचा झुंड धावत अचानक भुंकत सुटायचा. दूर कुठेतरी जंगलात कोल्हेकुई झाली. तशी दिव्याच्या अंधारात अभ्यास करणाऱ्या मुलीकडे पाहत विमल बोलू लागली, कितीदा सांगितलं रात व्हायच्या आत घराकडे येत जा म्हणून. ती रागातच होती. आई, येत असेल ग बा, कशापायी बडबड करतीयास? तू गप ग, 11 वाजून गेल्या. ती दारू पिऊन पडला असेल कुठं तर. तू झोप, म्या जागते. आईनं आपल्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला तशी तीही अंथरुणावर पडली, आणि दरवाजावर थाप ऐकू आली. आलतं बघ म्हणतच ती जागेवरून उठली. लाकडी कुडाचा दरवाजा कर करत बाजूला गेला आणि समोर पाहिलं. बाहेर तिचा नवरा शांतपणे उभा होता, अंग घामाने भिजलेलं. जणू धापा टाकत तो आला होता. पण आत न येता तो बाहेरून आपल्या बायकोला म्हणाला, दरवाजा बंद करून घे, कुणी बी बाहेर पडू नका, उमरा ओलांडून बाहेर पडू नका. अहो काय झालं? विमल घाबरली, पण तो पुढे काही बोलणार तोच त्याच्या चेहऱ्यामागून दुसरी एक काळी कुट्ट आकृती डोकावून तिला पाहू लागली, आणि त्या दृश्यानं विमल भोवळीहून जागेवरच कोसळली. मानवी रक्ताची चटक लागलेली ती चिटकीण आणि तिचा गुलाम पिशाच आता जंगलातून मनुष्य वस्तीत फिरू लागलाय. अंधारातून गहिऱ्या काळोखातून मध्यरात्री तुमच्या घराच्या दरवाजावर ऐकू येणारी ती थाप
कदाचित पुढचं भक्ष्य